तुम्ही आणि तुमच्या पत्नीने या निवडणुकीमध्ये अर्ज भरलेला आहे, तर यामागचं कारण काय असू शकतं? यामागे काय पॅनलचा वगैरे काय असा विचार आहे का तुमचा? नाही, मी काल जसं सांगितलं आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया माध्यमातून आणि तुमच्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून ज्या पद्धतीने माझ्यावर अन्याय झालेला आहे, एक स्टँडिंग नगरसेवकचं तिकीट या ठिकाणी कट करण्यात आलेलं आहे आणि या गोष्टी मी तुमच्या माध्यमातून आमचे मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांपर्यंत ही गोष्ट मला कानावर घालायची होती की एकमेव तुमचा एकनिष्ठ मी शिवसेनेक नगरसेवक कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये होतो आणि स्टँडिंग नगरसेवकांचं इथं तिकीट कट करण्यात आलेलं आहे आणि ह्या ठिकाणी अपक्ष मी जसं काल बोललेलो मी आणि माझी पत्नी ह्या ठिकाणी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि मी इलेक्शन लढवत आहे. तुमची पुढची व्यूहरचना काय असेल या निवडणुकीच्या संदर्भात? नाही, जनतेपर्यंत आता मला राहिलेले 13-14 दिवस आहेत. मला जास्तीत जास्त आता 24 तासातलं 20 तास काम करून मला जनतेपर्यंत पोचायचं आहे. माझं जे नवीन चिन्ह जे मला भेटेल ते चिन्ह घेऊन माझं आणि माझ्या पत्नीचं लोकांपर्यंत मला पोचायचं आहे. लोकांना सगळ्या गोष्टी समजावून सांगण्याचा आता वेळ पण राहिलेला आहे. लोकांचा विश्वास माझ्यावर आहे आणि मी लोकांसाठी चांगलं काम करत राहीन. शेवटच्या काही तासातच तुम्हाला सांगितलं गेलं की तुमचे तिकीट मिळणार नाही, तर अशा परिस्थितीत तुम्हाला खिंडीमध्ये गाठून एकटं पाडण्याचा प्रयत्न केला गेला आहे? 100%. ह्या ठिकाणी एखाद्या माणसाचं वलय वाढत असतं. कोल्हापूर शहरासाठी मी जसं मागे सांगितलं कोल्हापूर वॉर्डापुरतं न काम करता मी शहरासाठी काम करत असतो. मोठ्या प्रमाणात माझा मित्रपरिवार आहे आणि असतं असं की बाबा ज्याचं फ्युचर मोठं असतं, ब्राईट असतं, कुठं तर कोणाचं थांबवायचं कोणाला, तर असं थांबून कधी कोणाचं तरुण पिढीचं राजकारण थांबत नसतं. मला विश्वास, माझा आत्मविश्वास आहे माझ्यावर, माझ्या मित्रपरिवारावर विश्वास आहे, माझ्या मतदारांवर मला विश्वास आहे, जनतेवर विश्वास आहे आणि शिंदे साहेबांवर देखील विश्वास आहे. आज देखील ते मला न्याय देतील आणि उद्या भविष्यात मी नगरसेवक म्हणून आलो तर मी शिंदे साहेबांसोबत शिवसेनेतून राहील. संबंध कोल्हापूरमध्ये राहुल चव्हाण हा चर्चेचा विषय आहे, त्या संपूर्ण कोल्हापूरकरांसाठी तुम्ही काय संदेश द्या? तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू दे. असं जे न्याय जे मला पक्ष देऊ शकले नाही आणि ऐन टायमाला माझं जेव्हा तिकीट डावलण्यात आलं, मी ज्यांच्या भरोश्यावर एवढे दिवस होतो, मला देखील मी शॉकिंगमध्ये होतो की बाबा असा 11th आवरला माझं तिकीट डावलण्यात आलं. मला काय नेगेटिव्ह रिपोर्ट काय तर सांगून मी त्याकडे आता सगळीकडे दुर्लक्ष करून माझ्या नवीन मी वाटचाल सुरू केलेली आहे आणि सर्व कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांचं बोलतो आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. एकीकडे तुमचं तिकीट म्हणजे कार्यकर्त्याचं तिकीट कापलं गेलं आणि दुसरीकडे राजर क्षीरसागर त्यांच्या मुलांना तिकीट दिलं गेलं आणि त्यांचा तिकडे जल्लोष सुरू आहे आणि दुसरीकडे तुमचं तिकीट कापलं गेलेलं, तर अशा परिस्थितीत कुठं कार्यकर्त्याचा विचार केला गेला नाही असं दिसतंय? ह्याचं उत्तर जनता देईल, ह्याचं मी काय बोलू शकत नाही.